हे नमस्कार, मायसेल्फ अशोक तोडुमल. मी तुमचं स्वागत करतो लाईफ चेंजिंग बिझनेस ऑपॉर्च्युनिटीमध्ये. पहिलं तर आपले स्वप्न असतात, पैसे पाहिजे, घर पाहिजे, गाडी पाहिजे, फॉरेन टूर, चांगलं आरोग्य, रिस्पेक्ट, मानसन्मान पाहिजे. पण हे भेटतंय का? याचं उत्तर जर नाही असेल तर बिझनेस तुमच्यासाठी आहे. कॉस्ट ऑफ लिव्हिंग वाढत चालली. 1940 साली 10 रुपये लागायचे, पण आज जर पाहिलं 2025 चालू आहे. 2020ला 1 लाख लागायचे. आज 2025मध्ये चांगली लक्झरी लाईफ जगायची असेल ना चांगल्या शहराच्या ठिकाणी, तर लाख, सव्वा लाख, 1.5 लाख रुपये पाहिजेत. मग इमॅजिन करा 2040ला काय असेल. पैसे कमवणं फार गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं तुम्ही सिरियस आहात म्हणून तर इथं आलात. मग ट्रॅडिशनल आणि डायरेक्ट सेलिंग बिझनेसचं मॉडेल जे मी समजवणार याच्यात फरक काय आहे. तर याच्यामध्ये मॅन्युफॅक्चररला जो प्रोडक्ट बनलं जातं ते 40% कॉस्टिंगला बनलं जातं, कस्टमरला 100% कॉस्टिंगला येलं जातं. याच्यातला जो 60% पैसा ह्या स्टॉकेज, डिस्ट्रीब्युटर, डीलर, होलसेलर, रिटेलर आणि ॲडव्हर्टाईजमध्ये वाटला जातो. तर ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये कस्टमर कधीच मोठा होत नाही. प्रोडक्ट बनवणारा, प्रोडक्ट विकणारा मोठा होतो. म्हणून आज पाहिलं तर महागाई वाढत चालली आहे. बनवणारा, विकणारा मोठा होतोय, पण वापरणारा मोठा होत नाही. याचंच सोल्युशन तुम्हाला आज भेटणार आहे. सो बी सिरियस. मग डायरेक्ट सेलिंग बिझनेसच्या मॉड्यूलमध्ये, नेटवर्क मार्केटिंगच्या बिझनेसच्या मॉड्यूलमध्ये इथं एक मॅन्युफॅक्चरर असतो आणि इथं कस्टमर असतो. मग ह्या लोकांना बायपास करून ह्या लोकांचं काम जर एक डिस्ट्रीब्युटर, कस्टमर जर करायला तयार असेल तर इथले 60% पैसा ह्या डायरेक्ट सेलिंग मॉड्यूलमध्ये कंझ्युमर आणि डिस्ट्रीब्युटरला डिव्हाइड केला जातो. ही गोष्ट मला फार आवडली होती. तर मग आज जर पाहिलं तर जॉब करणारा व्यक्ती आहे तो सॅलरीवर डिपेंड असतो. त्यांच्याकडे पाहिलं तर इथं पर्सनल फ्रीडम नाही, फायनान्शियल फ्रीडम नाही, टाईम फ्रीडम नाही. स्मॉल बिझनेसवाल्याकडं इन्कम थोडंसं काय असतं, स्मॉल असतं. इथं पर्सनल फ्रीडम आहे पण फायनान्शियल आणि टाईम फ्रीडम नाही. पण जे मोठे बिझनेस असतात इथं लाखो करोड रुपये आहेत. इथं काय आहे, पर्सनल फ्रीडम आहे, फायनान्शियल फ्रीडम आहे, पण टाईम फ्रीडम नसतं. आणि नेटवर्क मार्केटिंग, डायरेक्ट सेलिंग बिझनेसच्या मॉड्यूलमध्ये इथं लाखो करोड रुपये आहेत, पण इथं तिन्ही पण गोष्टी आहेत. त्या कशा असतील, त्या काय आहे ते मी तुम्हाला पुढे समजवणार आहे. ट्रेंड काय आहे, ह्या ट्रेंडमध्ये प्लास्टिक, ऑइल, ऑटोमोबाईल, कॉम्प्युटर, टेलिकॉम, इन्शुरन्स हे ट्रेंड आले. आणि ज्यांनी या ट्रेंडला पकडलं त्यांनी मोठा पैसा कमवला. काहींनी प्रोडक्ट बनवलं, काहींनी प्रोडक्ट विकलं. मग आता तुमच्यासमोर एक ट्रेंड आला आहे. 2010ला मी ह्या ट्रेंडमध्ये आलो. हे ट्रेंड अमेरिकेतून 1940ला आला आहे, भारतात 1996 साली आला आहे. आणि हा 2010पासून ह्या ट्रेंडनी फार स्पीड घेतला आहे. इथं जर पाहिलं तर जवळपास 15 लाख कोटीचा बिझनेस 2019 ते 2023 4 वर्षात झाला. वर्ल्ड वाईड जगामध्ये बोलतो मी तुम्हाला. आणि 2024 ते 33पर्यंत 27 लाख कोटीचा बिझनेस एक्सपेक्टेड आहे. भारतामधला जर ग्रोईंग रेट म्हणलं तर 2019-20ला 16,700 करोड, नंतर 18,076, नंतर 19,020, नंतर 2022-23ला 21,282 आणि 23-24ला 22,142 कोटीचा बिझनेस झाला आहे. 22,142 कोटीचा. इमॅजिन करा, एवढा मोठा हा बिझनेस मुवमेंट करू राहिला आहे. जगामध्ये जर पाहिलं तर इथून एक्सपेक्टेड जो ग्रोथ आहे 29पर्यंत तो 306 बिलियन. आणि मी गुगलला टाकलं होतं तर तिथं आलं होतं 30,06,000 कोटी, 306 बिलियन होतात. एवढा मोठा बिझनेस जगात 2029पर्यंत होणार आहे. आणि मग इंडियाची सिच्युएशन काय बघा. इंडियामध्ये जर पाहिलं तर फक्त 2% रेशिओ, पण आता इंडिया बूम करू राहिला आहे. ह्या इंडस्ट्रीमध्ये 2018पर्यंत जवळपास 12 कोटी लोक होते जगामधील बोलतोय तुम्हाला. आता तो आकडा जवळपास 40-45 करोड प्लस क्रॉस झाला आहे. याच्यामध्ये एज कॅटेगरी वाईज मध्ये इथं एज पण दिलेत. याच्यामध्ये जर पाहिलं तर सगळ्यात जास्त सेल जो झाला आहे तो वेलनेस इंडस्ट्री आणि कॉस्मेटिक प्रोडक्ट्समध्ये झाला आहे. बिझनेसचे की पॉईंट्स काय आहेत तुमच्या समोर आहेत, तुम्ही रीड करा. तर याच्यामध्ये जर पाहिलं तर प्रोडक्ट बेस आहे, लो इन्व्हेस्टमेंट, हाय पोटेन्शियल, बॉस नाही, लॉस नाही, रिस्क नाही, लॅबिलिटी नाही, तुमच्या वेळेनुसार करू शकतात. तुमची कास्ट काय, वय काय मॅटर नाही आहे, तुमचं इन्कम हाय नाही आहे, पर्सनल डेव्हलपमेंट होती, टाईम कंपाऊंडिंग होतं, पॅसिव्ह इन्कम, रिवॉर्ड अवॉर्ड भेटतात आणि तुम्ही नेशन बिल्ड सपोर्ट करू शकता टॅक्स पेअर बनून आणि अनएम्प्लॉयमेंट सॉल्व्ह करून. 1940ला सुरू झाला, 2021ला बिल पास झाल्या. इंडियातले टॉपेस्ट युनिव्हर्सिटीज इथे एक सब्जेक्ट आहे डायरेक्ट सेलिंग बिझनेस संदर्भात. मी या बिझनेसमध्ये 2010ला आलो होतो. जेव्हा शिक्षण घेतलं तेव्हा पहिला पेमेंट मला 3100 रुपये भेटला 15 वर्ष शिकल्यानंतर. आणि जेव्हा मी 6 वर्ष अनुभव घेतला तेव्हा मला 30,000 पगार झाला. म्हणजे 15 वर्ष शिक्षण, 6 वर्ष अनुभव, 10 तास काम, 30,000 पगार, दिवसाला 1000. आणि या बिझनेसमध्ये आलो. तुमच्यासारखं तुम्ही आज पाहतात. मी 2010ला 15 वर्षापूर्वी पाहिला, समजून घेतला. बरेचसे प्रश्न होते, डाऊट्स होते, पण डिटेल्स घेतले, प्रूफ्स पाहिले. आणि पहिले 2.5 महिने लागले मला 1,030 कमवायला. पण हरलो नाही, थांबलो नाही, पुढं शिकत गेलो. कारण की मला माहिती होतं याच्यातूनच लाईफ बदलणार आहे. मी पाहिलं होतं लोकांची पेआउट्स, लोकांची लाईफस्टाईल. पहिल्या वर्षी मी 27 लाख रुपये अर्निंग केले आणि पहिल्या 33 महिन्यात 1 करोड रुपये अर्निंग केलं.
ह्याच बिझनेसमधून, आणि हा मौका मी तुम्हाला देऊ राहिलो आहे. मग ह्या बिझनेसमध्ये जर पाहिलं तर हे मंथली पे आउट दाखवते. मी माझी सुरुवात 1000, 2000, 5,000, 10,000पासून झाली, पण आज लाखो रुपयाचं अर्निंग. कुठलाही व्यवसाय करणारा माणूस व्यावसायिकाला मोटिवेट नाही करत. इंटरव्ह्यू घेणारा माणूस कधी दाखवत नाही बघ माझं एवढी सॅलरी, पण मी तुम्हाला इथं दाखवतो या बिझनेसमध्ये एवढा पैसा आहे. इथं बघा 30,96,000, 29,53, 32,71, 3 महिन्याचं पेमेंट 93,21,000 बँक स्टेटमेंट शो करू राहिलो आहे. इथं हायेस्ट पेमेंट आहे माझं 46,44,000. मी ॲव्हरेजली ह्या बिझनेसमध्ये जर रिसेंटली पाहिलं तर ओव्हरऑल 40, 42, 45 लाख रुपये अर्निंग करू राहिले. त्यानंतर नेक्स्ट पाहिलं तर हे माझं फायनान्शियल रिपोर्ट आहे. हा गव्हर्नमेंटला जो TDS जमा होतो ना, गव्हर्नमेंटला शो करता, कंपनी शो करते की किती इन्कम आमच्या कंपनीतून लोक कमवतात. हे मी तुम्हाला फायनान्शियल रिपोर्ट दाखवतो. इथं जवळपास ग्रॉस इन्कम बघितलं तर 4.5 करोड प्लस. सुरुवात झाली तेव्हा लाईफस्टाईल अशी होती. हळूहळू लाईफस्टाईलमध्ये, कपड्यामध्ये, नॉलेजमध्ये, पैशामध्ये बदल होत गेला आणि ही लाईफस्टाईल, ही लक्झरी लाईफ व्हायला लागली. याचं कारण मी ऑपॉर्च्युनिटीला पाहिलं, मी समजून घेतलं, मी डिटेल्स घेतले, मी स्टडी केला, मी सुरुवात केली, आणि आज जे तुम्हाला हे सगळं दिसतं हे सगळं लाईफ भोगतोय. ही जी मर्सिडीज, हा कलर सोडून 2-2 मर्सिडीज आहेत, ही बाईक दिसते BMची बाईक पण आहे, ही लाईफस्टाईल जगतो. याचं कारण आहे हा बिझनेस. ह्या गाड्या 7-8 गाड्या झाल्या, घरं झाले, प्रॉपर्टी झाली, रिस्पेक्ट आहे. हे बघा, ही एक सिल्वर आणि ही ब्लॅक कलरची मर्सिडीज, एक हे 52 लाखाची आणि एक हे 1,10,00,000ची. हा डॉक्टरेट सर्टिफिकेट भेटलं. सोशल मीडिया, इन्स्टा असन, फेसबुक असन, यूट्यूब असन, 25 लाखपेक्षा जास्त लोक फॉलोअर्स आहेत. माझी अचिव्हमेंट झाली. काय असतं स्वप्न? पैसा पाहिजे, घर पाहिजे, गाडी पाहिजे, फॉरेन टूर पाहिजे, रिस्पेक्ट पाहिजे, हेल्थ पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. याचं रिझन ह्या बिझनेस. ह्या बिझनेसच्या माध्यमातून पहिले 1 शेअर कमवायला मला 33 महिने लागले, नंतर 13, नंतर 8, नंतर 7, 5, 4, 3.5, 3, 2.5, 2.25. आज 2, 2.25, 2.5 महिन्यात 1 करोड. माझा पैसा पण मला पैसा कमवून देतो. मी सनेजबद्दल बोलतोय आणि मी नेशन बिल्डिंगसाठी कॉन्ट्रीब्यूट करतोय. आपले प्राईम मिनिस्टर म्हणतात ना, मेक इन इंडिया, स्टार्टअप करा, स्वतःचा बिझनेस उभा करा. आज मी महिन्याला जवळपास ॲव्हरेज 6-6.5 लाख रुपये GST पे करतोय गव्हर्नमेंटला, आणि इन्कम टॅक्स पे करतोय 8, 8.5, 9, 9.5 लाख रुपये महिन्याला. बोलतोय मी तुम्हाला, हे नेशन बिल्डिंग तुम्हाला पण चान्स आहे. त्यानंतर माझ्या टीममध्ये पण जे मला भेटलंय ना, असं माझ्या टीममध्ये जर पाहिलं तर लोकांनी घरं घेतले, जवळपास 800-850 लोकांनी गाड्या घेतल्या. आज जर बघितलं तर 28 लोक असे ज्यांनी 1 करोड ते जवळपास 8.5 करोड रुपये अर्निंग केलं. आणि असे शेकडो लोक आहेत जे महिन्याला ओव्हरऑल जर बघितलं तर हजारो लाखो रुपये अर्निंग करू राहिले. मग ही पॉवर ह्या इंडस्ट्रीची. मग हे सगळं जे या कंपनीतून झालं, त्या कंपनीचं मी प्रेझेंटेशन तुम्हाला सांगणार आहे, ऐकायचं आहे तुम्हाला. सो त्या कंपनीचं नाव आहे इंडियातली फास्टेस्ट ग्रोईंग कंपनी, सनेज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड. ह्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहे मिस्टर छगनजी राठोड सर आणि सचिन सावंत सर. व्हेरी हॉनेस्ट, व्हेरी डेडिकेटेड पर्सनॅलिटी आहेत, ज्या बिझनेसला बॅकबोन म्हणून काम करतात. कंपनी 9 वर्ष झालेत. 2016ला सुरू झाली. 700 कोटी प्लस जास्त टर्नओव्हर केला आहे. कंपनीचे ऑफिसेस वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. 57 लाखपेक्षा जास्त ऑल ओव्हर इंडिया आणि इंडियाच्या बाहेर लोक आहेत. कंपनी सगळ्या गव्हर्नमेंट गाईडलाईन फॉलो करते. हे आमचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. ओव्हरऑल 14-15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. R&D डिपार्टमेंट स्ट्रॉंग आहे. गव्हर्नमेंटचे सगळे रूल रेग्युलेशन खाली प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग होतात. प्रोडक्ट्समध्ये जे आयुर्वेदिक घटक वापरले जातात हाय क्वालिटीचे वापरले जातात. तेच रिझन आहे मॅक्झिमम रिझल्ट क्रिएट होण्याचा आणि एवढा मोठा बिझनेस क्रिएट होण्याचा. आमच्या वेगवेगळ्या शॉप आहेत, ऑनलाईन ऑफलाईन डिलिव्हरी आहेत. त्यानंतर पंचकर्माचे क्लिनिक्स आहेत. आमच्या डॉक्टरची टीम आहे. वेगवेगळे सर्टिफिकेट्स आहेत. फिक्की आसन, FDSA आसन, फिडसेचं आसन, स्कोप, ऑर्गॅनिक सर्टिफिकेट आसन. आमच्याकडे 250 प्रोडक्ट आहेत आणि टोटल 10 ब्रँड आहेत. पॉवरफुल क्वालिटीचे प्रोडक्ट्स आहेत. हा ट्रस्ट निर्माण झाला आहे. कशामुळं? कारण की लोक हे प्रोडक्ट्स वापरतात, पर्सनली वापरतात, रिऑर्डर टाकतात. कारण की गव्हर्नमेंटचे सगळे नियम फॉलो केले जातात. आयुर्वेदिक बेस्ड हायर क्वालिटीचे घटक. 10 ब्रँडमध्ये वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीमध्ये आम्ही काम करतो. मी प्रोडक्टवर जास्त डिटेल टॉक नाही करणार, ओव्हरव्ह्यू सांगणार आहे. तुम्ही सनेज आणि ACSIच्या चॅनलवर जर सनेज प्रोडक्ट रिझल्ट टेस्टिमोनियल जर पाहिले, लोकांच्या शेअरिंग पाहिल्या, तर तुम्हाला शेकडो हजारो लोकांची स्टोरी ऐकायला भेटतील. तरी इथं मी जास्त बोलणार नाही, पण आम्ही वेगळ्या वेगळ्या कॅटेगरी काम करतो. जसं की आम्ही फूड केअरमध्ये, होम केअरमध्ये, स्किन केअरमध्ये, हेल्थ केअरमध्ये, ऑर्गॅनिकमध्ये काम करतो, वेटेजमध्ये काम करतो. असे वेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंट्स आहेत. मी नाही म्हणत की तुम्हाला सगळेच प्रोडक्ट आवडले पाहिजे, तुम्ही सगळंच करा. कुठल्या पण कॅटेगरीला घेऊन तुम्ही काम करू शकतात. मला तर इथला बिझनेस पण आवडला, प्रोडक्ट्स पण आवडले आणि इथला पैसे पण आवडले. तर मी ओव्हरऑल थोडंसं डिस्कस करणार आहे. ह्युमन बॉडी आज बघितलं तर बॉडीत आजार होऊ राहिले. त्याचं कारण काय आहे? प्रदूषित हवा, दूषित पाणी, फास्ट फूड. हे कंट्रोल नाही होणार. ओव्हरऑल बघितलं तर लोकांना आजारच आहेत. मग आमच्याकडे एक ब्रँड अँबॅसेडर प्रोडक्ट आहे. हे जवळपास 15 बेरीचं, हे 30 बेरीचं. आज बघितलं लाखो सॅटिस्फाईड लोक आहेत. हे पेशीवरच काम करतं, आतली घाण साफ करतं आणि तुमची एनर्जी, तुमचे सेल्स जे बनणार आहेत ना, ते प्रॉपरली बनवले जातात. हे प्रोडक्ट्स
धुमाकूळ घालवायले. त्यासोबतच आमचे हे वेगळे वेगळे प्रोडक्ट्स तुम्हाला दिसतील. प्रोटीन आहेत, टॅबलेट आहेत, कॅप्सूल आहेत, त्यानंतर वेगळे वेगळे प्रोडक्ट्स तुम्हाला भेटतील. इथं आमचे काही आयुर्वेदिक मेडिसिन आहेत जे डॉक्टर लोक रिकमेंड करतात, कारण की आमची डॉक्टरची टीम एक कॅम्प होतात. आमच्याकडे BMI मशीन येतं, ब्लड घेऊन तुमचे रिपोर्ट करण्याची मशीन आहेत. याच्यामध्ये आमच्याकडं मूळव्याधाचे काही किट्स आहेत, त्यानंतर जॉईन आर्थायटिसचे काही किट्स आहेत, त्यानंतर फॅट कमी करण्यासाठी प्रोटीन रिलेटेड असतील. हे आमच्याकडे पर्सनल केअरचे काही ब्रँड्सचे प्रोडक्ट आहेत. हे बघा, सोप दिसतील, टूथपेस्ट, ऑइल, टाल्कम, त्यानंतर फेस क्रीम, हेअर रिमूव्हर, परफ्यूम, डिओ, त्यानंतर हेअर कलर, त्यानंतर शेविंग क्रीम, ब्युटी थेरपी, फेस वॉश, फेस स्क्रब भेटतील तुम्हाला, बॉडी लोशन, ऑइल्स, भरपूर काय प्रोडक्ट्स आहेत. हे बघा, कलर कॉस्मेटिक. सनेज कंपनी म्हणते आम्ही तुम्हाला आतून पण साफ करायला तयार आहे. शेतीतलं केमिकल रोखतोय, खाण्यामधलं केमिकल रोखतोय, आत गेलेली घाण साफ करतोय. आम्ही साखरेत जागी म्हणतो आमचा जॉगरी वापरा, सैंधव मीठ वापरा, लाकडी घाण्याचं तेल वापरा, राईस ब्रॅन ऑइल वापरा, हे घरातल्या टी बदला, हळद आसन, मिरच्या आसन, मसाले असतील. होम केअर, घराला पण क्लीन करू राहिलो. मग शरीराला क्लीन, शेतीला क्लीन, घराला क्लीन आणि तुमच्या लाईफमध्ये पैसा आणण्यासाठी. आणि सनेजचे काही ड्रेस कोड्स पण आहेत तिथं. हे सगळ्या प्रोडक्टला घेऊन आम्ही काम करतो. केमिकल काढून शेतकऱ्याला ऑर्गॅनिक शेती करण्यासाठी आज जर बघितलं तर हजारो एकर शेती ऑर्गॅनिक केली. शेतीचं इन्कम डबल झालंय. त्यानंतर पाहिलं तर खर्च त्यांचा जवळपास अर्ध्यावर आलाय. मग आज त्यानंतर हे ॲनिमल रिलेटेड. नेक्स्ट कॅटेगरी आहे EVM, इलेक्ट्रिक बाईक. ह्या बाईकला घेऊन पण तुम्ही बिझनेस सुरू करू शकता. इथून बाईक जर घेतली तर तुमचे बाईकचे पैसे अर्निंग करायला तुम्हाला चान्स आहे. तर हे सगळे मी प्रोडक्ट्स तुम्हाला समजवले. हे सगळे प्रोडक्ट्स तुम्ही वापरू शकतात, तुम्ही विकू शकतात, याच्या थ्रू मोठा बिझनेस उभारू शकतात. हे सगळ्या प्रोडक्ट जर बघितलं तर मेडिकल वेगळं असतं, किराणा दुकान वेगळं असतं, खताचं दुकान शेतीचे वेगळं असतं, कपड्याचं वेगळं असतं, खाण्यापिण्याचे प्रोडक्ट्स थोडे वेगळे असतात. म्हणजे मल्टिपल. आणि सगळ्या प्रोडक्टला घेऊन मी तुम्हाला बिझनेस सांगणार आहे. हे जे प्रोडक्ट दाखवलेत म्हणजे तुम्हाला काही विकायला नाही आलो, मी तुम्हाला बिझनेस देण्यासाठी आलो आहे. काहीतरी विकायचं असतं तर मी दुकान टाकून बसलो असतो आणि तुम्ही कस्टमर म्हणून राहिला असतात, राईट ना. सो या प्रोडक्टला घेऊन मोठा बिझनेस आपण तयार करू शकतो. मग हे बिझनेस स्टार्ट कसा केला पाहिजे, तर याच्यासाठी सिम्पल आहे. एक mysanej.com वेबसाईट आहे. तुमचं रजिस्ट्रेशन होतं तिथं, फ्री ऑफ कॉस्ट रजिस्ट्रेशन होतं, पैसे लागत नाहीत. तर तिथं तुमचं मोबाईल नंबर असन, तुमचं ॲड्रेस असन, तुमचं पॅन कार्ड असन, बँक डिटेल, ज्याच्यामुळे इथले पैसे तुमच्या अकाउंटला येतील फ्री ऑफ कॉस्ट. जसं जीमेल, फेसबुक, यूट्यूब अकाउंट, इन्स्टा बनवलं ना लाईक दॅट, तसं तुम्ही इथं अकाउंट क्रिएट करू शकतात. आणि इथं 3 ऑप्शन आहेत. प्रोडक्ट वापरून पण पैसे सेव्ह करून पैसे अर्निंग करू शकतात, प्रोडक्ट घेऊन विकून पण कमवू शकतात, आणि नेटवर्क बदलून पण तुम्ही करू शकता. हे एवढ्या ब्युटिफुल प्रोडक्टसोबत तुम्ही तुमचं दुकान बदलू शकतात. आता पण वेगळ्या वेगळ्या दुकानात जाऊन प्रोडक्ट्स वापरले, काय भेटलं? फक्त प्रोडक्ट भेटले. तर इथं हे क्वालिटी प्रोडक्ट्सला घेऊन बिझनेस तुम्ही सुरू करू शकतात. म्हणजे रेग्युलर घरातले वापरण्याचे प्रोडक्ट किंवा घरात काही हेल्थ रिलेटेड इश्यू असतील तुमच्या, तर ह्या रिलेटेड कुठले पण तुमच्याकडे इश्यू असतील तर तुम्ही हे प्रोडक्ट्स घेऊन हा बिझनेस सुरू करू शकतात. याच्यामध्ये वेट लॉस, डायबिटीस, पाईल्स, त्यानंतर आर्थरायटिस, ॲसिडिटी, स्किन प्रॉब्लेम, लेडीज प्रॉब्लेम, चाइल्ड प्रॉब्लेम, हार्ट केअर, कॅन्सर प्रिव्हेन्शन, ह्या कॅटेगरीचे प्रोडक्ट घेऊन किंवा शेतीचे प्रोडक्ट घेऊन हा बिझनेस तुम्ही सुरू करू शकतात. म्हणजे दुकान बदलू शकतात तुमचं. कुठून ना कुठून खरेदी करतायच तर इथून करा. तुम्ही जर इथं रजिस्टर कस्टमर म्हणला तर तुम्हाला हे सगळे बेनिफिट भेटायला चालू होतात. त्यानंतर बघितलं तर इथं जर तुम्ही कंटिन्युअसली परचेस केलं 4 महिने, फॉर एक्झाम्पल तुम्ही 2200चे प्रोडक्ट 4 महिने खरेदी करताय, तर 5व्या महिन्यात कंपनी तुम्हाला 2200चे फ्री प्रोडक्ट देणार. असेच 5000, 8000, 11000 हे कुठंच भेटत नाही, हे सनेजमध्ये भेटतं. कारण की तुम्ही आतापर्यंत लई ठिकाणून शॉपिंग करत आलात, पण कुठेही फ्री भेटत नाही, इथं भेटतं. जर तुम्ही या बिझनेसमध्ये आलात आणि या बिझनेसमध्ये ह्या प्रोडक्टसोबत दुकान बदललं तर तुम्हाला 45चं प्रोडक्ट 18ला पडतं, 80चं प्रोडक्ट 32ला पडतं, 99चं प्रोडक्ट 40ला, इथं 50ला, 125चं 60चं 64ला, आणि टॉयलेट क्लिनर 99चं 40ला बनतं. हे बेनिफिट्स. म्हणजे इमॅजिन करा, प्रोडक्ट वापरले, दुकान बदललं तरी पण फायदे. मग का आजूबाजूच्या दुकानात माल का वापरायचा? मला ही गोष्ट लय आवडली. कारण की मी विचार केला, मला जे महिन्याला 10-12 हजार रुपये लागतात त्याच्यातले जर महिन्याला 3-4 हजार जर वाचले तर कुठं ना कुठं कामं येतील. दुसरा पार्ट, जसं दुकान टाकून, मेडिकल टाकून लोक माल घेऊन विकतात आणि पैसे कमवतात, तसं तुम्ही इथं माल घेऊन पण पैसे कमवू शकतात. माल वापरून पैसे सेव्ह करू शकतात, माल विकून पैसे कमवू शकतात. ह्या तर झाल्या 5% गोष्टी. पण 55% गोष्टी डिस्ट्रीब्युटर बनवून पैसे भेटतात मोठे. त्याच्यामध्ये तुम्ही प्रोडक्ट वापरू शकतात, स्वस्त DP प्राईजमध्ये, डिस्काउंटमध्ये विकू पण शकतात, आणि सगळ्यात मोठा पैसा तुम्हाला भेटतो तो नेटवर्क बिल्ड करून. मग आमच्या जो पैसा भेटतो, जो डिस्ट्रीब्युटर, ज्याच्यामध्ये खराच माल आपल्याला आहे, ज्याच्यामध्ये खरंच 95-98% पैसा लाभला, ज्याच्यासाठी मी केलं, तो बिझनेस म्हणजे सनेज फ्रीडम प्लॅन. त्याच्यामध्ये टोटल 11 प्रकारची इन्कम आहेत. हे मी तुम्हाला थोडेसे शॉर्टकट समजवतो, पण जे महत्त्वाचं आहे ते समजून घ्या.
बिझनेस जर तुम्ही डिस्ट्रीब्युटर म्हणून सुरू केला तर जवळपास तुम्हाला हे सगळे डिस्काउंट, फ्री प्रोडक्ट, कॅशबॅक, बोनस जवळपास 40, 45, 50, 55% बेनिफिट जातात. मग इथं एक पी व्ही म्हणजे $2 म्हणजे डॉलर आणि रुपीज. जसं तुम्ही जर इथं पैसे दिले तर ऑर्डर प्लेस झाल्यावर तुमच्या आय डीला पी व्ही दिसतात. जसं फेसबुकच्या अकाउंटला ईमेल आतमध्ये दिसतं ना स्ट्रक्चर, तसं आपल्या आय डीमध्ये पण हे सगळं दिसतं. तुमची ऑर्डर रुपीजमध्ये प्लेस झाली तर तुम्हाला रुपीज आणि पी व्ही दिसतात आणि आपल्याला पैसे पी व्हीवर भेटतात, परचेस व्हॅल्यूमवर. मग इथं 2,500 पी व्हीचे परचेस केले तर ₹5,000 होणार आणि 5,000 डी पी प्राईजचे प्रोडक्ट जवळपास तुम्हाला 6,500चे प्रोडक्ट फक्त 5,000 भेटणार. म्हणजे इथं $1,500 फायदा आला. फ्री प्रोडक्ट्स तुम्हाला किती भेटले? 750चे भेटले आणि कॅशबॅक बोनस ₹100 म्हणजे 2,350. म्हणजे ₹5,000 2,350 म्हणजे जवळपास 42, 45, 47% तर बेनिफिट झाला. आणि इथं जर तुम्ही 7,500 पी व्ही म्हणजे 15,000 शॉपिंग केली तर 7,200 आणि इथं 30,000 शॉपिंग केली तर जवळपास किती? 15,200 म्हणजे 50%च्या पुढे प्रॉफिट जनरेट झाला. तर आता तुम्ही एक्झाम्पल विचार करू, तुम्ही कुठल्या पण अमाऊंटने सुरू केलं, 5,000, 15,000 किंवा 30,000 किंवा 50,000. तुम्ही इथं बिझनेसमध्ये जॉईन झालात तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पैसे कसे भेटणार आहेत. तुम्ही एका व्यक्तीला बिझनेसमध्ये आणलं, तुम्ही याला आणलं, याला आणलं, याला आणलं. फॉर एक्झाम्पल तुम्ही जॉईन झालात वेगळ्या वेगळ्या अमाऊंटनी, 4 लोक आहेत तुम्ही वेगळे वेगळे किंवा तुम्हीच आहेत पण तुम्ही ऑप्शननी सुरू केला बिझनेस. तुम्ही इथं बिझनेसमध्ये आणलं एक जणाला 2,500 पी व्हीने तर तुम्हाला एक इन्कम, फक्त एक बोलतोय, टोटल 11 इन्कम आहेत. त्याच्यातले 10 इन्कम बँकेत येतात. तर ते एका इन्कम एक व्यक्ती जॉईन केला तर तुम्हाला 400. म्हणजे प्रोडक्ट घेतले, वापरले तरी पैसे, प्रोडक्ट घेऊन विकले तरी पैसे आणि एक माणूस जॉईन केला इथं 5,000 तरी ₹400 जनरेट झाले. फॉर एक्झाम्पल इथं 7,500 पी व्हीने एक जॉईन केला तर 1,200 जनरेट झाले. इथं 15,000 पी व्हीने आणला तर 2,400 आणि इथं ₹4,000 भेटले. हे एक इन्कम. आणि ओव्हरऑल सगळे पेमेंट कॅल्क्युलेशन केलं तर इथं जवळपास 800 ते 1,000, इथं 2,400 ते 2,800, इथं 5,000 ते जवळपास 5,400 आणि इथं 8,000 ते ₹9,000 भेटतात. फक्त एका जॉईनिंगवर बोलतोय मी तुम्हाला. हे इन्कमची ताकद आहे, ही इन्कमची पॉवर आहे आणि ही जबरदस्त. आता हे जर बघितलं तर इथं 20-20% इन्कम होतं आणि लोक 10-10, 20-20, 30-30, 50-50 लाख टाकून 5 आणि 7 आणि 8% काम करतात. आणि इथं तुम्ही इथं बिझनेसमध्ये आलात, वापरू शकतात, विकू शकतात आणि लोकांना जॉईन करू शकतात आणि तुम्हाला डायरेक्ट ऑलमोस्ट 20% पण इन्कम भेटते. शॉकिंग गोष्ट आहे ना? समजून घेताय ना? समजलं नसेल ना, पाणी बिणी प्या, फ्रेश व्हा, हेडफोन लावा, पुन्हा वाटलं तरी स्टार्ट करून व्हिडिओ पहा, पण गरजेची गोष्ट आहे. नेक्स्ट, समजा इथं 2,500 पी व्हीने एकाच व्यक्तीने 4 लोकांना बिझनेस आणलं. मागचं एक्झाम्पल फक्त एकाला जॉईनिंग केल्यावर आपण पाहिलं. इथं 4 लोक आणले, जवळपास ₹1,600 झाले आणि बाकीची इन्कम पकडून 3,000 ते 4,000 इन्कम भेटणार 2,500 पी व्हीने. कारण की आपल्या मोबाईलमध्ये भरपूर कॉन्टॅक्ट्स आहेत, त्याच्यातले आपण 10-12 लोकांना, कारण की आपल्या प्रोडक्टची गरज आहे, पैशाची गरज आहे, इन्कमची गरज आहे, तर जवळपास किती झाले? 3,000 ते 4,000. इथं 7,500 पी व्हीने 4 लोक आले तर डायरेक्ट सेल बोनस 4,800 आणि टोटल इन्कम 10,000 ते 11,000. आणि इथं 15,000 पी व्हीने 4 लोक आले तर डायरेक्ट सेल बोनस 9,600 आणि टोटल इन्कम झालं 18,000 ते 20,000. आणि इथं 25,000 पी व्हीने सुरू केलं तर टोटल इन्कम झालं 30,000 ते 35,000. मग मला सांगा, फॉर एक्झाम्पल तुम्ही इथे एक माणसाला जॉईनिंग केलं किंवा तुम्ही एकमेकाच्या खाली एका लाईनला एक लोक टाकत गेलात तरी इथं पैसे भेटतात. म्हणजे खरेदी केलं तरी पैसे, माल घेऊन विकला तरी पैसे, एका जॉईन केला तरी पैसे, एका खाली लोक जॉईन केले तरी पैसे. सो आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला समजवणार आहे. तुम्ही इथं जॉईन झाला, तिथं 4 लोकांना बिझनेसमध्ये आणलं आणि इथं 2,500 पी व्हीने जर सुरुवात केली आणि इथं तुम्ही 2,500 पी व्ही लोक आणले तर इथं 1,600 ते 2,400 भेटतात. पण इथं किती भेटतात? 14,400. आता इथपर्यंत ठीक आहे, पण दुसऱ्या लेअरला इथं 6,400 आणि इथं 38,400. हे तुम्ही जॉईन झाले, इथं हे लोक तुम्ही आणले, तुम्हाला वरून मदत केली, पण ह्या लेअरचे लोक तुम्ही नाही आणले, तुम्ही नाही ऑर्डर टाकल्या, तुम्ही नाही सेल केला, तरी पण तुम्हाला हे 38,000 भेटणार यांनी मेहनत केली म्हणून, किंवा ह्या अमाऊंटनी 6,400. असंच करत इथं तिसऱ्या 25,600 ह्या लेअरला भेटू शकतात आणि इथं 1,53,000, इथं 6,14,000, इथं 24,57,000 आणि इथं जवळपास पाहिलं तर इथं 1,02,000 आणि इथं 4,02,000. म्हणजे जर इथं तुम्ही 2,500 पी व्हीने जॉईन केलं तर ह्या टाईपची इन्कम भेटतील. खाली तुमचं स्ट्रक्चर तसं तसं बनलं गेलं तर. आणि जर तुम्ही ह्या अमाऊंटने सुरू केलं तर तुमचे लोक पण ह्याचा अमाऊंटने बिझनेस करत गेले तर तुम्हाला हे इन्कम भेटेल. म्हणजे मेहनत तेवढीच आहे, टीम तेवढीच आहे, लोक तेवढेच आहेत, बॉल तेवढेच आहेत, पण इन्कम इथं 5,45,000 आणि इथं किती आहे टोटल? 32,78,000. ही गोष्ट मला आवडली होती. मग तुमची फायनान्स सिच्युएशन तुम्ही चेक करा. ह्या सिच्युएशनमध्ये मी 2010ला 5.6 लाख कर्ज असताना 50,000 ह्या इंडस्ट्रीत सुरुवात केली होती. तुम्हाला आता चान्स आहे. सो
सगळ्यात मोठा पैसा कुठे माहिती आहे? मला तर जॉईनिंग व्हायला आवडत नव्हतं, प्रोडक्ट घ्यायला आवडत नव्हतं, लोकांना प्रोडक्ट विकणं, लोकांना जॉईनिंग करणं आवडत होतं. पण मी 2-4 महिने सुरुवातीला हे लर्निंग केलं आणि मी विचार केला एक चांगले 5-7 लोक मला बिझनेसमध्ये भेटण्यासाठी मी 400-500 लोकांपर्यंत हा बिझनेस घेऊन जाईन. आणि मी गेलो आणि आज तुमच्यासमोर बोलू राहिले. सो ड्रीमर लोक आहेत. मग ह्या बिझनेसमध्ये पॅसिव्ह इन्कम जनरेट कसं होतं? फॉर एक्झाम्पल तुम्ही इथं आहेत, तुम्ही इथं ABCD लोकांना बिझनेसमध्ये आणले, चांगले स्ट्रॉंग लोक झाले आणि त्यांच्या थ्रू अशी 2, 3, 4, 5 लेअरला मोठी एक टीम जनरेट झाली. खाली पहिली, दुसरी, तिसरी, चौथ्या, 5व्या, 10व्या लेवलला जसं झाडं तर कुठं फळ लागलं, फुल लागलं तर मूळ जबाबदार असतं. तसं आज भारतामध्ये कुठं पण बर्गर खा तर मॅकडीला पैसे जाणार. तसे या बिझनेसमध्ये खाली किती पण मोठा तुमचा टर्नओव्हर होऊ द्या आणि कुठं पण काही पण होऊन द्या, तुम्ही जर बिझनेस करताय, तुम्ही एखादा माल विकताय, लोकांना जॉईनिंग करताय, तर तुमचं इन्कम जवळपास 18, 20, 22, 30, 40% जातं. पण तुमच्या टीममध्ये कोणी कुठं पण ऑर्डर मारून द्या, कोणी कुठं पण माल घेऊन द्या, विकून द्या, लोकांना जॉईनिंग करून द्या, ॲव्हरेज 9 ते 12% इन्कम भेटतं. एवढी स्ट्रक्चरची पॉवर, ही ताकद आहे. आणि ह्याच बिझनेसच्या बेसवर जवळपास मी मागच्या 4-4.5 वर्षात 300 कोटीचा बिझनेस केला आहे मित्रांनो. एवढे भारी प्रोडक्ट्स आहेत, एवढा खतरनाक बिझनेस प्लॅन आहे. त्याच्यामुळं ॲटिट्यूड पॉझिटिव्ह ठेवा, माइंडमध्ये घुसून द्या. सो इथं 1 लाखाचा बिझनेस 10,000, 5 लाखाला 50,000, 10 लाखाला 1 लाख, 1 करोडचा बिझनेस झाला 10 लाख, 10 कोटीचा बिझनेस झाला 1 करोड, 100 कोटीच्या बिझनेसवर 10 करोड रुपये. आणि इमॅजिन करा, मी तुम्हाला सांगू राहिलो की इथं एवढा मोठा बिझनेस आहे, हे पॉसिबल आहे. कारण की बीजमध्ये लई मोठं झाड आहे, पण त्या बीला लावता आलं पाहिजे. बीजमध्ये किती फळं येतं, एका बीमध्ये लई फळं आहेत. तसंच या बिझनेसमध्ये फार मोठा बिझनेस आहे. तसे टोटल 11 टाईपचे जे वेगवेगळे इन्कम आहे ते वेगवेगळे पर्सेंटेज आहे. पर्सेंटेजला कॅल्क्युलेशन करून वर प्लॅन समजवला आहे शॉर्टकटमध्ये, ओव्हरव्ह्यूमध्ये. जसं तुम्ही आत येतात हळूहळू पूर्ण प्लॅन समजायला वेळ लागेल, पण समजेपर्यंत होऊ शकतं 7-8-10 लाख रुपये इन्कम अर्निंग झालं असेल. जसं आपल्याला सॅलरीमध्ये पेमेंट स्लिप भेटते, इन्व्हॉइस भेटतं ना, प्रोडक्ट ऑर्डर टाकल्यावर पण इन्व्हॉइस भेटतं. पण आपलं मंथली कमिशन जनरेट झाल्यावर आपलं एक शॉर्ट पेमेंट स्लिप भेटते आणि एक डिटेल पेमेंट स्लिप भेटते. जसं मी 11 टाईपची इन्कम दाखवलेत ना, त्याच्यातले 10 टाईपची इन्कम असे वेगवेगळे बोनसच्या पुढं तुमचं कॅल्क्युलेशन येतं. सो पेआउट प्रत्येक महिन्याचं जी सायकल आहे आपली कट ऑफची, महिन्याचं 2 तारीख ते मंथ एंडपर्यंत, प्रत्येक महिन्याच्या 4 तारखेला ती पेमेंट स्लिप किंवा SMS आपल्याला येतो. बँकेत 7 तारखेला जमा होतात. 2% TDS कट करून आपल्या पॅनवर जमा करतात, ज्याच्यामुळे गव्हर्नमेंटला कळतं की तुम्ही व्हाईट इन्कम कमवता. त्या बेसवर तुमचं बॅलन्स शीट गाडी, घर घेण्यासाठी, लोन घेण्यासाठी बनू शकतं. आणि कमीत कमी 200 रुपये कंपनी जेव्हा तुमचं पेमेंट निघतंय नेट अमाऊंट, तेवढी कंपनी तुम्हाला अकाउंटला ट्रान्सफर करते. आपल्याकडे वेगवेगळ्या लेग आहेत, वेगवेगळ्या रँक आहेत. जसं 1 माणूस, 2 माणूस, 3 माणूस, जसं फ्रँचायसी असतात ना, तसे आपल्या लेग म्हणजे फ्रँचायसी लोक. अशा वेगवेगळ्या लेग जर तुम्ही रन केल्या, त्याच्या कंडिशन फुलफिल केल्या, तर तुमच्या वेगवेगळ्या रँक तयार होतात. त्या रँक वेगवेगळ्या क्राऊन ॲम्बॅसेडर डायरेक्टरपर्यंत. इथं क्लब चार्ट आहे, म्हणजे तुम्ही किती परफॉर्म करताय, तुमचं सिलेब्रेशन, रिकग्नायझेशन, क्वालिफिकेशन. सो इथं 50,000 ते 10 कोटीचा क्लब आहे. आणि हा क्लब मी 2-2.25 वर्षात अचीव केला होता. तुम्हाला पण मोका आहे, चान्स आहे हा बिझनेस घेण्याचा. हे विराट कोहली साहेब आहेत, सोशल मीडियाला 30-35 करोड फॉलोवर आहेत आणि काय विकतात, हेच विकतात. जे प्रोडक्ट मी तुम्हाला समजवले ना, हेच प्रोडक्ट विकतात. क्रिकेटमधून 7-8 करोड येतात आणि ओव्हरऑल जर बघितलं तर 200-250 करोड रुपये कमवतात. एका ॲडव्हर्टाईजचे 7-8 करोड घेतात आणि ओव्हरऑल ॲडव्हर्टाईजमधून 270 कोटीपेक्षा जास्त इन्कम भेटतं. म्हणजे प्रोडक्ट्स, म्हणजे सांगितलं ना 60% पैसा मध्ये, हे लोक पण नेटवर्कमधून पैसे कमवू राहिलेत. हे बघा, हे साहेब लोक 60-70 कोटी फॉलोवर येतं, काय विकतात बघा, शॅम्पू, अंडरपॅन्ट, चिकन, बुटं. खरं वापरत असतील का, खात असतील का नाही, तरी पण इथं बघा 25-26 कोटी रुपये एका ॲडचे घेतले. आता 500 ते 700 कोटी रुपये इथून फक्त प्रोडक्ट रिकमेंड करण्याचे. हे पतंजली, हेच प्रोडक्ट्स बघा ना, ह्या पॅकिंग बघा, मी तुम्हाला दाखवलेले प्रोडक्ट्स बघा. इथं 40,000 कोटीचा यांनी बिझनेस केला, एक्सपेक्टेड 1 लाख करोडचा टर्नओव्हर आहे. काय केलं, आयुर्वेदाला पकडलं. आज बघितलं तर मोठं कोण झालं, बाबाची कंपनी आणि त्यांचे डिस्ट्रीब्युटर. कस्टमर गेला. मग डाबरनी पण बघा 12,500 करोडपर्यंत बिझनेस केला आहे. बैद्यनाथने जवळपास 700-800 कोटीचा बिझनेस केला आहे. मग क्वालिटी प्रोडक्ट्स वी हॅव, डिस्ट्रीब्युटर नेटवर्क वी हॅव, युजर बेस जर तुमच्याकडे असेल, म्हणजे प्रोडक्ट चांगले, डिस्ट्रीब्युटर असतील, प्रोडक्ट वापरणारे असतील आणि मोठा टर्नओव्हर असेल, तर मोठा पैसा भेटू शकतो. आणि मोठा पैसा इथं भेटू राहिला आहे. एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला इथं पाहायला भेटेल, पाहून घ्या कशी लाईफ, कसं माहोल, कसं वातावरण आहे.
त्यानंतर जर पाहिलं तर आमचे लीडर लोक पेआउट्स घेतात. हे बघा 5 लाख, 7 लाख, 6 लाख, 8 लाख, 9 लाख, 9.5 लाख, 12 लाख, 13 लाख, वेगवेगळे मुलं आहेत, वेगवेगळ्या लेडीज आता हाऊसवाईफ आहेत, गव्हर्नमेंट सर्वंट आहेत, शेतकरी आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. इथं 40 लाख, 48 लाख, 63 लाख, 68 लाख, 73 लाख. हे मी 1-1.5 वर्षापूर्वीचं तुम्हाला पेमेंट दाखवू राहिलो. लेटेस्ट पण अपडेट नाही, मागच्या 3-3.5 वर्षाचे पेमेंट्स येते. 1,06,00,000, 1,16,00,000, 1,54,00,000, 1,57,00,000, 2,05,00,000, 2,40,00,000, 5,10,00,000. इथं बघा हे 10 करोड प्लस इन्कम. हे सगळ्या बँकेचे स्टेटमेंट तुम्हाला दाखवते. बघा हे बँकेत क्रेडिट झाले एंट्री आहेत 1-3-2-3 महिन्याचं पेमेंट्स दाखवते तुम्हाला 6,44,000. इथं 12,71,000. इथं बघा 2,89,000, 3,28,000, 5,36,000, 11,54,000, 11,54,000, 13,25,000, 16,16,000. त्यानंतर इथं जर बघितलं तर इथं हे 17,50,000. इथं बघा 18,91,000, 22,81,000, 36,66,000, 35,19,000. हे बघा मंथली पेमेंट्स. याचं कारण आहे यांनी या ऑपॉर्च्युनिटीला समजून घेतलं, विश्वास ठेवला आणि सुरुवात केली. जसं मी दाखवलेलं बघा हे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर 93,21,000. हे हायेस्ट पेमेंट आहे माझं. बँक क्रेडिटेड 42,79,000. हे स्टेटमेंट आहे. इथून तुम्ही जर पाहिलं मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर तुम्हाला हे पेमेंट स्लिपचे दिसतील ट्रान्झॅक्शन. त्यानंतर जर पाहिलं तर हेच बघितलं तर पहिले 1,33 महिन्यात आणि आता 2-2.5 महिन्यात सनेजमधून 1 करोड येतात आणि इन्कम थ्रू पण इन्कम देतं. असे मोठे मोठे ट्रेनिंग, फंक्शन, अवॉर्ड, रिवॉर्ड प्रोग्राम होतात. 3 स्टार, 4 स्टार, 5 स्टार हॉटेलला. गाड्या घेतल्या लोकांनी, घरं घेतले. हे बघा मर्सडीज, 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 मर्सडीज. आता बघा इथं मॅडमच्या 2-2 मर्सडीज दिसतात तुम्हाला, रेड कलर आणि ब्ल्यू कलर. इथं बघा माझ्या 2-2 मर्सडीज आहेत. टोटल 7-8 मर्सडीज बिझनेसमध्ये आल्या. घरं लोकांनी घेतले. त्यानंतर डोमेस्टिक टूर असतील याच्यामध्ये थायलंड, मलेशिया, सिंगापूर 2 वेळा. आता रिसेंटली 150 लोकांना जाऊन आलो आम्ही. इथं तास्केंट, रशिया, दुबई, फुकेट असे लोकांची लाईफस्टाईल बनती. इथिकल सक्सेस एज्युकेशन सिस्टम ही फाउंड केली कारण की लोकाला सपोर्ट भेटावं, लोकाला सिक्युरिटी भेटावी, लोकाला पॅसिव्ह इन्कम भेटावं. तर ESS आहे अशोक तोडमल. सनेज ऑफिशियल आहे, सोशल मीडिया अकाउंट आहेत, तुम्ही इथं सर्च करू शकतात. इथं तुम्हाला हेल्थ, वेल्थ, हॅपीनेसबद्दल इन्फॉर्मेशन भेटेल. इथं हे डेटा आहे, म्हणजे वेगवेगळे टूल्स आहेत. जसं कॉलेज, स्कूलमध्ये बुक्स वगैरे असतात तसं हा बिझनेस करण्यासाठी सपोर्टिंग टूल्स तुम्हाला इथं प्रोव्हाइड केले जातात. वेगवेगळे सब्जेक्टवर ट्रेनिंग प्रोग्राम असतात. आम्ही हेल्थ, वेल्थ, हॅपीनेसवर काम करतो. प्रोडक्ट थ्रू हेल्थ, बिझनेस प्लॅन थ्रू वेल्थ. आणि आमच्या स्पिरिच्युअल सेशन असतात, त्याच्यामध्ये मी कोण, दुःख का होतं, जीवनाचा उद्देश काय आहे, कर्मा काय आहे, नेचर काय आहे, प्रकृती काय आहे, गॉड काय आहे, याच्यावरती मी भरपूर आम्ही ट्रेनिंग सिस्टममध्ये टॉक करतो. माझ्या चॅनलला अशोक तोडमलला व्हिजिट केली तुम्ही तर तुम्हाला इथं भरपूर स्पिरिच्युअलिटी ऐकायला भेटेल. मग का सनेज रिझल्ट ओरिएंटेड प्रोडक्ट आहेत सगळ्या क्लाससाठी. अट्रॅक्टिव्ह बिझनेस प्लॅन आहे, सगळे इन्कम पहिल्या महिन्यापासून घेऊ शकता, कुठलंच होड नाही आहे. रेकॉर्ड ब्रेकिंग पे आउट आहेत. त्यानंतर पाहिलं तर पॉवरफुल एज्युकेशन सिस्टम आहे. माझं ट्रॅक रेकॉर्ड आहे मागच्या 15 वर्षाचं सक्सेसफुली. त्यानंतर पाहिलं तर आमचा कोअर पर्पज काय आहे, चांगलं आरोग्य देणं, केमिकल मुक्त शेती करणं, यूथला डेव्हलप करणं, वुमन एम्पॉवरमेंट करणं, शेतकऱ्याला सपोर्ट करणं आणि इन्कम ऑपॉर्च्युनिटी लोकांना देणं. सो लक्षात घ्या, तुमचे स्वप्न आहेत आणि स्वप्न जर जॉब धंद्यामधून पूर्ण होणार असेल तर ते करा. पण मला वाटतं तिथं फार चॅलेंजेस आहेत म्हणून तुम्ही या प्रेझेंटेशनवर आलात. सगळं जर आज तुम्ही गाडी बदललं, घर बदलले, TV, मोबाईल सगळ्या काही बदलल्या, ब्रिज बांधले, तर मग इन्कम कमवायचे ऑप्शन पण बदलले पाहिजेत. नो म्हणलात तर ऑपॉर्च्युनिटी येत नसती वारंवार. देव काय घरात आणून पैसे देणार नाही. जिजस, अल्ला, बुद्ध, ज्या देवाला मानता येते. कुठल्या तरी व्यक्तीतून चांगलं आणि वाईट होत असतं. मुंगी प्रयत्न करते. लोकांनी 5-5, 10-10, 20 वर्ष संघर्ष केला. तुमच्यापर्यंत जर हा प्लान व्हिडिओ आलाय तर सगळी निगेटिव्हिटी हटा. न करण्यासाठी जर 1000 रिझन असतील तर करण्यासाठी एक शोधा. जर केलंच तर लॉस काय, नाहीच झाला बिझनेस तर क्वालिटी प्रोडक्ट वापरले काय लॉस काय होणार आहे. या जगामध्ये जे लॉस उठत आहे वही जिंदगी का बॉस म्हणताय. पण मी म्हणतो लॉससाठी नाही करणार ना आपण. जर झालंच तर झालं या सगळ्या गोष्टी तर प्रॉफिटचा विचार करा. कारण की टाइम कुणाचाही वाट पाहत नाही. अवसर किसी का इंतजार नहीं करता. सही लेने का समय अभी है. अगर आप देर करोगे तो कोई और आपकी जगह ले लेगा. शुरू करने के लिए आपको महान होने की आवश्यकता नहीं, लेकिन महान बनने के लिए आपको शुरुआत करना जरूरी है. सो ज्यांनी बिझनेस तुम्हाला हे प्रेझेंटेशनची लिंक दिली असेल ना त्यांना कॉन्टॅक्ट करा, समजून घ्या, भेटा. मी 2010 साली कर्जात होतो, आत्महत्याला चाललो होतो. जवळपास माझ्याकडे 18 प्रश्न होते. तुमच्याकडे तर 1-2च असतील. सो मला माहिती नव्हतं कसं होईन, काय होईन. पुण्यात आलो तर कोणीच ओळखीच नव्हतं. पण म्हटलं यस, जॉबमध्ये, धंद्यामध्ये सगळं कुठं नाही करून बसलोय. आता हा बिझनेस, कारण की मला माहीत होतं, मी पाहिलं होतं या बिझनेसमध्ये मोठा पैसा आहे. पण माहीत नव्हतं कसं होईल. पण म्हणतात ना सरेंडर केलं तर होतं. तुमच्या आतमध्ये ती क्वालिटी, तुमच्या आतमध्ये ती टॅलेंट आहे. जर तुमच्या आयुष्यात स्वतःसाठी, परिवारासाठी
काही जगामध्ये काहीतरी नाव कमवून जायचं असेल, स्वप्न पूर्ण करायचं असेल, गाडी घर पैसा मिळवायचा असेल, लक्झरी मिळवायचं असेल, आलात जायचं तर सगळ्यालाच आहे, पण जगून गेले पाहिजेत, मनासारखं जगून गेले पाहिजे. आणि जायचं असेल नो मॅटर मित्र नातेवाईक काही नाही, या जगात आलो तेव्हा कोणी ओळखीच नव्हतो, जाणार तेव्हा कोणाला भेटून जाणार नाही. सो जर तुम्ही मला ऐकताय, तुम्ही अननोन असताना सोशल मीडिया थ्रू आला असताना, कोणी पाठवला असेल, कोणी ऐकलं असेल, कुठून आला असताना, नो मॅटर, मला हा बिझनेस अनोळखी माणसं थ्रू आला. ज्यांनी हा बिझनेस मला दाखवला, आज मी विचार करतो यार कोणी भेटवलं, का भेटवलं. भगवंताची इच्छा असते, चांगलं होण्यासाठी लोकच भेटतात आणि वाईट होण्यासाठी लोक भेटतात. सो थँक्यू फॉर वॉचिंग. हा बिझनेस प्लॅन पाहिल्याबद्दल, समजून घेतल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. या आपण मिळून हेल्थ वेल्थ हॅपीनेस अचीव करूया आणि लोकाला पण हेल्थ वेल्थ हॅपीनेस मिळवण्यासाठी आपण आपलं जीवन वाहून घेऊया. थँक्यू व्हेरी मच.